मराठा आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर रान पेटवणारे आणि मराठा समाजाला आरक्षणाची नवी दिशा देणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी 16 मेपासून आपल्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण मनोज दादा जरांगे पाटील यांची या ठिकाणी भेट घेतोय। दादा, आंदोलन आपलं सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून शासनानं सुद्धा अनेक मागण्या मंजूर केल्याचं या ठिकाणी सांगितलंय, परंतु आज 16 मेला आपण पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये बैठकीचं आयोजन केलंय। नेमकं काय उद्देश आहे या बैठकीचा? हे बघा, माझं आयुष्य माझ्या समाजाच्या लेकरासाठी, मला ते लय महत्त्वाचं आहे। सरकार फसवण्याच्या तयारीत दिसलं की मी आंदोलनाच्या तयारीत उतरतो। सरकारची चांगली मानसिकता असेल गरीब मराठ्यांबद्दल तर आम्ही शांत राहतो, पण मला जर डाव टाकायचा प्रयत्न दिसला की मी प्रति डाव टाकतो, कारण मराठ्यापुढे शानपण नाही चालत इथं। आणि माझ्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकला आहे, मी पण प्रामाणिक लढलं पाहिजे, बेमान नाही झाला पाहिजे। खोटे पैसे कमवून, खोटं बोलून पैसे कमवून लेकरा बाळाला अन्न ते मी नाही खाऊ घालू शकत। उपाशी तर पडले तरी चालत, पण या समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचे या भूमिकेतून मी माझ्या जीवाचं रान करून घेतलं या समाजाच्या लेकरासाठी। म्हणून आता ॲडमिशन खूप होणार आहेत, मग 58 लाख नोंदी निघाल्यात, प्रमाणपत्र द्या, व्हॅलिट्या द्या, हे आपल्याला मैदानात लढावं लागणार आहे। म्हणून आज 11 वाजता 16 तारखेला पत्रकार परिषदेतून आम्ही आंदोलनाची घोषणा करणार होतो, तर त्यावेळेस मराठ्यांना आव्हान करणार होतो दिया, पण आज बैठक नव्हतीच। पण मराठ्यांचे पोरं म्हणले नाही आम्ही येतो, कायच ऊन पिन, ऊन नाही पिन नाही काही नाही म्हणले, पाऊस पिऊस आम्ही येणार आहेत। मग दिले पोरांनी बैठकीचं टाकून। नतमस्तक व्हावं लागेल या समाजापुढं। लय सोन्यासारखा समाज आहे माझा, एवढा मोठा बलाढ्य ताकद ही। आंतरवाली 9 वाजताच फुल झाली लोकांनी, आणखीन तर दिवसभर येणारच आहेत लोक। ही विश्वास, मी प्रामाणिक काम केलेल्याचा विश्वास। थोडं कमी मिळालं असेल, थोडं जास्त मिळालं असेल, कमी मिळालं असेल तर पुन्हा मिळू ना, काय अडचण नाही। फक्त लढताना प्रामाणिक लढा, दमाने मिळालं तरी चालेल, एका दिवस नाही मिळालं तर नाही मिळालं, पुन्हा लढून मिळू, फक्त प्रामाणिक करायला पाहिजे ही शब्द मी सोबत घेतला आणि मराठ्यांशी बेमानी नाही करायची हे शब्द माझ्या जीवनात घेतला मी आणि लढत राहिलो। आज खूप मिळाले समाजाला, आणखी नाही मिळणार। दादा, आपण ज्या मागण्या केल्या होत्या की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, त्या अनुषंगानं कुणबीच्या नोंदी शोधणं सुरू आहे आणि आरक्षण देणं सुद्धा, परंतु आत्ता काही या मधल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जातीचे सर्टिफिकेट मिळत नाहीत किंवा काही ठिकाणी व्हॅलिडिटी मिळत नाही, अशा अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत। त्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे दादा? हां, मग त्यामुळेच आपण आंदोलन उभा करतोय। आपण सरसकट मागणी केली हे खरं आहे आणि खूप दिवसापासून हे सरसकटची मागणी, पण माझ्या डोक्यात आलं हे काय सरसकट देत नाहीत, कारण हे द्वेष, यांना द्वेष लय आहे मराठ्यांचं। मराठ्यांचं चांगलं व्हावं यांना वाटत नाही, म्हणून आपल्याला टप्प्याटप्प्याने घ्यावं लागतं आणि मी ते हेरलं की आपण टप्प्याटप्प्याने घ्यायचं। सरसकट हे देऊ शकत नाही, समाजाचं वाटलं होईल, 75 वर्ष झालं वाटलं झालं, म्हणून मी काय केलं, थोडं करून जितकं पदरात टाकता येईल समाजाचं तेवढं पदरात टाकलं आणि समाज जिंकण्याकडे नेला मी। नसता समाज हरला असता, मोडून पडला असता। मी रिझल्ट दिला राज्यात। मी आपल्या चॅनलला खरंच चॅनलला सांगतो प्रामाणिक, मी आत्ता सांगलीला गेलो होतो आणि सांगलीला जाताना विट्याला थांबलो, अचानक गेलतो आम्ही एक लग्नाच्या भेटीसाठी। तिथं गेल्यावर आम्हाला माहीत झालं आपले विटा तालुक्यातले मराठा बांधव अचानक जमले, कारण त्यांना अचानक काय आलेलं कळालं आम्ही 2 घंटे आधी। ते म्हणले 100 पोरं आमचे MBBSला BHMSला लागले, हे माहीत पण नव्हतं आम्हाला, माहीत पण नव्हतं। मग माझ्या समाजात लेकराचं किती कल्याण झालं, माझ्यासाठी ते महत्त्वाचं। म्हणून मी इमानदारीने लढतो, बेमानी करत नाही, म्हणून हे विश्वास आहे। इतकं जे फुल झाल्यानंतरवाली ही प्रामाणिकपणाचा विश्वास आहे आणि मी सरकारला गिअरमध्ये आणणार। हे जर माझ्या मराठ्याच्या नादी लागले ना, मी देवेंद्र फडणवीस साहेबाला अडचणीत आणणार। त्यांनी जर चांगलं केलं माझ्या समाजात लेकराचं तर त्यांचे दिवससुद्धा आम्ही चांगले आणणार, पण जर का डाव टाकला ना बाबा, मराठ्यापुढे शानपण चालत नाही, मी लय बेजार करणार। हो, लय मोठं आंदोलन होणार आहे आंतरवालीत। दादा, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात एक प्रश्न होता, सातारा गॅजेट लागू करू या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि वाशीला ज्यावेळेस आपण मुंबईच्या दिशेने निघाला होता त्यावेळेस सुद्धा एक आधी सूचना आपल्याला दिली होती। हे सगळं सरकार आपल्याला देतो म्हणतोय, पण हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट अद्यापही लागू झालेलं नाही आणि मराठा कृती समिती जी राज्य शासनाची उपसमिती आहे ती सुद्धा या संदर्भात सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही। आपल्याला काय वाटतं? लागू झालं, हैदराबादचा गॅजेटियरचा जी आर निघाला ते लागू झाला।
जे आर कार्डला अंमलबजावणी केली. कारण सरकारनं एक यादी दिली, 308 प्रमाणपत्र निघले म्हणून. याचा अर्थ गॅजेटर लागू झाला जी आर टी. पण पुढची प्रक्रिया पूर्ण थांबवून प्रमाणपत्र देण्यात अधिकारी डायरेक्ट बोलायले आहेत, सरकारने आम्हाला प्रमाणपत्र दे सांगितलं. म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही आमचा गेम करायला, अधिकारी तुमच्यापेक्षा शाने झाले का? प्रमुख फडणवीस साहेब. आमचं म्हणणं काय, तुम्ही दिलाय ना, ज्या छाती ठोकून सांगा फडणवीस साहेबांनी, चल दिला होय. ज्या गॅजेटियरमध्ये मराठवाड्यातला मराठा कुणबी मला द्यावा लागेल, कारण मला सगळ्या जातीचा आहे, मी सगळ्या जाती धर्माचे लोक मला मतदान करतायत, मला द्यावं लागणार आहे, मी थांबणार नाही. ही भूमिका फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही जे आर काढला आणि थांबवला म्हणजे तुम्ही येड्यात काढता आम्हाला, एवढं सोपं समजता तुम्ही. फडणवीस साहेब मराठ्यापुढे शानपण चालत नसतं, आणि त्यातले त्यात आडवा मी आहे. या समाजाशी प्रामाणिक आहे मी, मराठीशी मी कधीच बेमानी करणार नाही. मराठ्यांना खाली मान घालून चालावं लागेल असं पाऊलच मनोज जरांगे उचलत नाही. त्यामुळं डाव बंद करा. तुम्ही सातारा संस्थांचा गॅजेटियरचा जे आर कसं काय काढत नाहीत, अहवाल पडू नये. त्यामुळे मी सुट्टी देत नाही, फक्त वेळोवेळी लढावं लागतं, मैदानात पाय रोवून उभा राहावं लागतं, हार कावाच होत नाही. आणि तुम्ही बघा, ऊन पाऊस वारा काय बघत नाही, तितकं ऊन आहे ना. अरे अख्खे मराठी निघाले, खेड्यापाड्यातून फुल झाली अंतरवाली, सोपं नाही आहे. त्याच ऊन पिन कुणी मोजित नाही. आणि ऊन बाबा पोराचं वाटलं झालं, ॲडमिशन झाले आणि यांनी व्हॅलिटी रोखल्यावर मग काय कसं जगायचं. त्यासाठी आत्ताच योग्य वेळी बाहेर पडायचं सगळ्यांनी. मराठा पडला, तुम्ही आंदोलनात बघा, आता तारीख होऊन द्या, भयान मराठी अंतरवली देणार आहे. भयान म्हणजे पुन्हा फडणवीस साहेब मराठ्यांचा नाद नाही करणार, आणि मराठ्याचा नाद नाही करायचा. शहाणपणा चलत नाही मराठ्या पुढं. अक्कल बंद पडित असतो मी, फडणवीस साहेब अक्कल बंद पडित असतो. दादा, एक वेळेस मुंबईपर्यंत आपण मजल मारायला गेले, वाशीपर्यंत आपण थांबलो, परंतु दुसऱ्या वेळेला कोट्यवधी मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झाला. त्याची शासनानं पण दखल घेतली आणि त्यानंतरच्या अनेक मागण्यासुद्धा आपल्या मंजूर केल्या आणि त्या पद्धतीनं कामही सुरू आहे. आपलंही तसं बोलतायत. परंतु आता पुन्हा एकदा आपण आज 16 मेला बैठक आयोजित केली आणि यापुढची आपण आंदोलनाची दिशासुद्धा ठरवत आहेत. परंतु यापूर्वी आपण सांगितलं होतं की पुन्हा मुंबईमध्ये धडक मारायची वेळ आली तर मी मारेल. तसा काही इरादा आपला पुन्हा आहे का? नाही, सध्या नाही, पण तसली वेळ येऊ देऊ नये. पोट्टे लय बेकार आहेत. हां, हे पोट्टे इतके बेकार आहेत. फडणवीस साहेबाचं हागणं बंद होईन भाऊ पुन्हा मुंबईत आले. पण मला समाज चालवायचा, या समाजानं माझा समाज सोन्यासारखा आहे, त्याने माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली. मला कसलं पाऊल उचलून नाही चालत. पब्लिक माग आहे माझ्या, म्हणून काही मला निर्णय घेऊन वाकडा पाऊल टाकून नाही चालत. माझ्या समाजानं लई इज्जतदार समाज, कष्ट करून लेकरं बाळ मोठं करणारा माझा समाज, मेहनत करणारा आहे. त्यांनी उभं आयुष्य रक्ताचं पाणी केलेलं आहे लेकरं समाज मोठा करायसाठी. मला त्या समाजाची मान खाली नाही होती, मेलो तरी चाल. म्हणून मला वाटतं आम्ही इथंच जिंकू आम्ही इथंच राहिलेल्या मागण्या सगळ्या मान्य होतील. कसं काय होत नाही मी बघतो ना. आता आंदोलनाची दिशा ठरणारच, आज घोषणा 11 वाजता होणारच आहे. दादा, यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण मुंबई दौरा केला, विधानसभेच्या पूर्वीसुद्धा आपण मुंबई दौरा केला आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा येत आहेत आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा आपण आंदोलनाची दिशा ठरवत आहेत. याचा परिणाम या पुढच्या निवडणुकांमध्ये होईल असं काही स्थिती आहे का? बघा, आम्हाला नाही देणं घेणं कोणाच्या पक्षाचं ना कोणाच्या सत्तेचं. आमचं वाटलं केलं, पुढच्याचं वाटलं झालंच म्हणून सांग. जो मंत्री आमदार विरोधात काम करणारे, विरोधात बोलणारे, त्या पडलात म्हणून सांगायचं, सोडणार. आमच्या लेकरच वाटलं करणार, आम्हाला काय करायचं? का भाजपच्या मराठ्याला आरक्षण लागत नाही? त्यांची लेखबाळ मोठी व्हायची नाही? ते काय सत्तेत गेले, त्यांचा पक्ष म्हणून काय लेकरा बाळाचं उच्च शिक्षण होणार आहे, त्यांचं पोरगी साहेब होणार आहे, आरक्षणच लागणार आहे. तिथंसुद्धा पक्ष भाग वेगळा, आरक्षण भाग वेगळा. म्हणून राज्यातले सगळ्या पक्षातले सर्वसामान्य मराठे सगळे एकीकडून आहेत की इथं लेकराचा विषय, इथं जातीचा विषय, इथं राजकारणाचा विषय नाही. त्यामुळं सगळ्याच पक्षातले मराठे त्यांच्या लेकराच्या भविष्यासाठीच लढतो आहे. मी भाजपच्या मराठीच्या लेकरा बाळासाठी लढत नाही काय. मी कार्यकर्ता असू नाही तर नेता असू, आरक्षण लागणार आहे. म्हणून ही फाईट जमून होणार आहे. दादा, आजही पाहतो आपण 11 वाजता 10 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. सकाळी 9 वाजल्यापासून अंतरवली सराटी पूर्ण या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी या ठिकाणी झाली आहे. नेमकी कार्यकर्त्यांना आपल्याकडून अपेक्षा काय आहे, मराठा सेवकांना अपेक्षा काय आहे असं हे जर विचारलं
तर प्रत्येकजण सांगतो की दादा म्हणतील ती पूर्व दिशा असेल. तर हा जो काही विश्वास आहे गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही पाहतोय हा वाढत चाललेला आहे. मराठा समाज आजही आपल्या पाठीशी ताकदीनं उभा आहे. हा एका वेगळ्या दिशेनं आपण नेणार आहेत हे मात्र निश्चित. आज काय ठरेल या भूमिकेत आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये? जीवाची चालणी केली मी या समाजासाठी. काय राहिलं नाही माझ्या शरीरात काहीच. या समाजासाठी जीवाचं रान करतो आम्ही. सुखी समाधानी लेकरा बघायचं मला या समाजात. अधिकारी होऊन सुखी समाधानी येशीत बसावं. माझ्या समाजाचं लेकरं मी बसून काय करू? समाजाचे लेकरं माझे अधिकारी झाले पाहिजेत. आईबापांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. या भूमिकेतून मी समाजाची बेमानी कधी करत नाही. प्रामाणिक राहतो म्हणून त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. ही गोष्ट खरी आहे की नतमस्तकच व्हायला लागणं या समाजापुढं. कायच पक्ष फिक्ष काही बघत नाही ते. काहीच बघत नाहीत. 9ला फुल झाली अंतरवली म्हणून नतमस्तक झालो मी. वेळ लागतो व्हायला पण नाही. कायच उन्हन फिन म्हणते सणासणी. आणि दिवसभर लोक येणार बघा तुम्ही दिवसभर बघा मीडियाचे बांधव दिवसभर समाजाला. दादा 2च प्रश्न विचारतो. एक प्रश्न असा होता की जरांगे पाटलांना महायुती सरकारकडून या ठिकाणी राज्य विधान परिषदेवर घेण्याची एक चर्चा होती आणि मंत्रिपदावर सुद्धा घेण्याची एक चर्चा होती. उदय सामंत साहेब आपल्या भेटीसाठी आले होते. त्याचा अर्थ संपूर्ण सोशल मीडियावरती हा निघतोय. याचा खुलासा आपण कराल का की असं काही होतं का? नाही मी कधी पत्रकार बांधवाला मी कधी माझ्या समाजाला खोटं नाही बोललो. जे आहे ते सांगून टाकतो. माझा समाज कुठं नाराज होतो. जे खरं आहे ते सांगितल्यामुळे समाजाचा विश्वास आहे ना. जे आहे ते सांगतो. मला काय करायचं मंत्री आमदार होऊन? मला का लहान पद दिलं समाजाने? लहान पद दिलं पोरगं मानलं ना. मला मराठा सेवक पदच लय झालं. जसं मावळा या शब्दासाठी जीवाची बाजी लावित होते छत्रपती शिवरायांबरोबर मावळा म्हणून आपल्याला शिक्का लागावा म्हणून जीव देत होते. तसं मराठा सेवक लहान पद नाही ना. मी मराठा आंदोलक आहे ना. का पाहिजे मला याच्यापेक्षा? मला समाजाचे लेकरं आमदार झालेले बघू ना, मंत्री झालेले बघू, अधिकारी झालेले बघू. मी कुठं होतो आणि मी होऊन का करतो? मला ते लोभच नाही ना. मी तसं स्वार्थीच नाही. मला तसले बेमानीचे पैसे कमवून लेकराला आणणार नाही, खाऊ घालायचे, घालणारे घालतात. मला समाजाच्या विरोधात नाही काम करायचं. समाजाच्या विरोधात असणारा समाजाचा शत्रू तो शत्रूच. त्याला शेवटपर्यंत टिकविणारच मी. सोडणार नाही. माझी भूमिका वेगळी. मला समाज मोठा काय करायचं? आमदार मंत्री भांदऱ्याचं लाथा मारतो मी असल्याला. गरज नाही मला त्याची. आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता की काही मराठा सेवकच जे आपल्यासोबत होते ते आज वेगळ्या दिशेनं जाऊन आपल्यावरती टीका करतायत, आंदोलनाच्या विषयी वेगळी भूमिका मांडतायत. या पाठीमागं कोण आहे आणि नेमकं काय हे करतात लोक? माझ्याकडं समाजाच्या समस्या सोडवू नका. नाव ठेवणाऱ्याला समस्या नाही सोडायच्यात. फक्त नाव ठेवायचं. रोज काम आहे का काही दुसरं? मी तसं ठेवायला लागलो ना. मी सुद्धा लय भयान शब्द बोलू शकतो ना. पण मग काम आहे ना. अडीअडचणी गोरगरिबाच्या वेदना सोडायच्यात. कुणाला वेदना सोडायच्यात का यांना? नाही. यांना फक्त कुणाचं तरी समाधान करायचं आहे. संपला विषय त्यांचा. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलतच नाही, मोजतच नाही, बोलतच नाही. कारण त्यांनाही माहिती आहे मी बी काय चीज आहे. त्या जातीवर जर मी उतरलो ना, मी पण साधा चेला नाही आहे. पण ते मला इकडं लोकांच्या समस्या मारण्याच्या आहेत, गोरगरिबाच्या अडचणीला येत, रडत येतात लोक. कुणाच्या बांधाच्या आहेत, कुणाच्या शिक्षणाच्या आहेत, कुणाच्या दवाखान्याच्या आहेत, कुणाच्या काही चोरी झाल्यात, कुणाच्या कशा पण अडचणी आहेत. कुणी कुणाचे बांध केलेत, कुणी कुणाला रस्ते द्यायनात, कुणाच्या भांडणं येतं, कुणाचे पोरं शिकायला आहेत, कुणाच्या पोरी शिकायला येतात. तिकडं अडचणी आहेत, कॉलेजच्या आहेत, शाळाच्या आहेत, सरकार दरबारी आहेत, कुणाच्या ॲडमिशनच्या येतात, कुणाच्या अनेक येतात. महावितरणच्या पोराच्या आहेत, MPSCच्या पोरांच्या अडचणी येतात, ते विद्युतमधल्या पोरांच्या अडचणी आहेत, EWSमधल्या पोरांच्या अडचणी येतात, SBCतल्या पोरांच्या अडचणी येतात, सारथीच्या येतात, महामंडळाच्या पोरांच्या अडचणी येतात. मला ह्या समस्या सोडायच्यात. मी समस्या सोडवतो आहे. त्यांना कुठं समस्या सोडायच्यात? उड लगीनच काहीतरी गु खाल्ल्यासारखं बोलायचं, संपलं. आणि तिथं कुठं ध्यान देता? इथं समाजाच्या लेकराला आनंद द्यायचं काम करायचं. खोटं बोलून पैसे कमवून त्या खोटं बोलणाऱ्या पैशातून लेकराला अन्न खाऊ घालणारी अवलाद आमची नाही. धन्यवाद. दादा, एक आपल्याला जीव मारण्याचा सुपारी देण्याचा एक प्रकार मागं घडला होता, पण त्याही नंतर बीड जिल्ह्याच्या जेलमधून पुन्हा एकदा आपल्याला मारण्याची सुपारी देण्याचं प्रकरण बाहेर आलं होतं. याविषयी आपल्याला काय म्हणायचं? मी नाही मोजित. मग असा माझं लय खंबीर आहे. दगड फेगड हत्यार हातात नाही सापडं ना. दाताने नरडं फोडीते ना, दाताने नरडं फोडून टाकते ना. प्रत्येक गावात मराठी. तू कुठं येई ना, राज्यातल्या कुठंही प्रत्येक गावात मराठा आहे. तुला पण वागायचं आहे ना. तुला मुंबईत पुण्यात जायचं आहे, नागपूरला कुंकडबी जायचं आहे,
तुला बी बिडात यायचं आहे, जालन्यात संभाजीनगरला यायचं आहे, कोल्हापूर सांगलीला यायचं आहे, कुठं पण मराठीत काय त्याचं काय टेन्शन. तू कवा ये, तो दुमता काढायला आम्ही पक्के आहेत, त्याची काही अडचण नाही. तो आहेच किती चिमूटभर, आम्ही पावला रे. लय खुंकार जाते ही सुद्धा, लय ताकद आहे मराठ्यात. की जर एकदा तराला लागला ना मिटून टाकील सगळं. एवढं सोपं नाही ते. तो कवा ये रे, आणि ते स्वप्न बघू नको, निवडून यायचं बघ. ते स्वप्न कायला बघून खराब करून घेतो. माया कायला नादी लागतो तू, माया नको नादी लागतो. आता शेवटचा प्रश्न आहे. सुनेत्राताई पवार या विधानसभेवर गेल्यात, उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांची राज्यसभेची जागा रिकामी झाली आहे. या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांना घ्यायची चर्चा सुरू आहे आणि त्यासोबत छगन भुजबळ यांचं जे मंत्रिपद रिकामं होईल त्या ठिकाणी पुन्हा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घेण्याची चर्चा आहे. याबद्दल आपलं काय मत? कशाला वाटोळं करून घेते पक्षाचं ते. इतक्या जातीयवादी मराठ्यांविषयी गरळ वाकणाऱ्या, विष वाकणाऱ्या लोकांना कशाला घेतील ते? राष्ट्रवादी कशाला घेईन, भाजप तर घेतच नाही यांना, कारण डॅमेज बसतोय मराठ्याचा. काय घेते नाही. इतक्या रक्ताने आता भरलेले लोक घेऊन काय करतील? संपून टाकतील पक्ष, मराठे खपाखपाच बाजूला जातील. शिवसेना घेत नाही, राष्ट्रवादी घेत नाही, भाजप घेणार नाही, घेतच नाही, भाजप तर घेतच नाही. ते तर म्हणतं ही 7.5 तुमच्याकडेच राहून तुमच्या पक्षात तुम्ही तुमचाच बघा उद्योग. असं आहे ते. धन्यवाद दादा. दादांनी खरं म्हणजे पत्रकार परिषदेच्या अगोदर वेळात वेळ काढून DS न्यूजच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांशी संवाद साधलेला आहे. DS न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल दादांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका जरांगे पाटलांची ठरेल ती सुद्धा आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत धन्यवाद.